देवालय साकार जाहले, तत्व ईश्वरी तेथ वसे. भारवाही आधार तयाचा, निश्चलपण पायात बसे. तेज ईश्वरी साठवताना, डोळे भरुनी हृदयात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील. संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा. केशवराव गोरे. प्रत्येक मातापित्यांना आपल्या मुलांच्या नोकरीची, कामधंद्याची, घर दुकानाची, लग्नकार्य होण्याची चिंता लागलेली असतेच. परंतु केशव नरहरी गोरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक बनण्यापूर्वीच आपल्या वडिलांसाठी एक घर बनवलं आणि बहिणीचा विवाहसुद्धा लावून दिला. 1 सप्टेंबर 1915 या दिवशी गोंदियामध्ये जन्म झालेले केशवराव मूळचे सातारा जिल्ह्यातील वाईचे निवासी होते. त्यांच्या वडिलांचं नाव श्री नरहरी वामन गोरे आणि आई श्रीमती यशोदा गोरे. रेल्वेमध्ये नोकरी असल्याने श्री नरहरी यांची सतत बदली होत असे. त्यामुळे केशवरावांचं प्राथमिक शिक्षण गोंदियामध्ये तर उच्च शिक्षण मिदनापूर, बंगाल इथे झालं. अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी असल्याने त्यांनी मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी, बंगला, उडिया आणि संस्कृत या भाषासुद्धा शिकून घेतल्या. ते नाटकांमध्ये अभिनयसुद्धा करत असत. लहानपणी त्यांचा स्वभाव अतिशय रागीट होता. परंतु संघाच्या कार्यात आल्यानंतर त्यांनी स्वभावात खूप परिवर्तन केलं. ते अतिशय टापटिपीत राहत असत आणि स्वच्छतेचीही त्यांना विशेष आवड होती. 1938 त्यांच्या वडिलांची बदली मध्य प्रदेशातील बिलासपूर येथे झाली. मग केशवरावांनी तिथे एक किराणा मालाचं दुकान सुरू केलं. त्याच्या जोडीने आयुर्विम्याचं काम सुद्धा ते करू लागले. थोड्याच काळात त्यांचा त्या कामामध्ये जम बसला. मग त्यांनी आपल्या छोट्या बहिणीसाठी स्थळाचा शोध घेऊन धूमधडाक्यात तिचं लग्नही लावून दिलं. 1939-40 श्री गुरुजी प्रवासात असताना त्यांच्या घरी आले. त्यांनी श्री नरहरी यांना सांगितलं की आपल्या 4 मुलांपैकी एका मुलाला प्रचारक बनवू दे. परंतु त्यांचा काही होकार मिळाला नाही. मात्र त्यांचे वडील बंधू यशवंत गोरे यांना ही गोष्ट मनातून खूप लागली. एक पाय खराब असताना सुद्धा ते संघकार्यामध्ये सक्रिय होते. ते सुद्धा रेल्वेतच कामाला होते. त्यांनी केशवला सांगितलं की घरची जबाबदारी मी घेतो, पण तू आता प्रचारक जा. त्यांच्या प्रेरणेने आणि आज्ञेने केशवराव प्रचारक बनण्यास तयार झाले. श्री नरहरी यांचं स्वतःचं घर नव्हतं. त्या काळात पेन्शनसुद्धा मिळत नसे. म्हणून केशवने बिलासपूरमध्ये एक भूखंड घेऊन तिथे नवीन घर बांधलं. आपला एक मित्र मधु देशपांडे यांच्याकडे दुकान सोपवून दिलं आणि 1942 ते प्रचारक बनले. सुरुवातीला त्यांना दुर्ग येथे पाठवण्यात आलं. त्यानंतर त्यांनी मुख्यतः मध्य भारत, महाकोशल आणि छत्तीसगडमध्ये
निरनिराळ्या जबाबदाऱ्यांवर काम केलं. बिलासपूरच्या प्रवासामध्ये ते नेहमीच संघ कार्यालय अथवा कोणा कार्यकर्त्यांच्या घरी राहत असत. आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी केवळ काही वेळापुरतेच ते घरी जात असत. केशवराव यांना वास्तू निर्माण करायची खूप आवड होती. महाकुशल प्रांत प्रचारक असताना त्यांनी जबलपूरमध्ये केशवकुंज हे प्रांत कार्यालय बांधून तयार केलं. इंदूर कार्यालयाच्या उभारणीमध्ये सुद्धा त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली. वय वाढत चालल्याने हळूहळू अनेक रोगांनी शरीरात शिरकाव केला. म्हणून त्यांचं केंद्र नागपूर करून केंद्रीय कार्यालय आणि व्यवस्था प्रमुख अशी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. हळूहळू त्यांचं शरीर थकत चाललं. ऑक्टोबर 2001 प्रकृती फारच खालावल्याने त्यांचे पुतणे वामन गोरे त्यांना आपल्या घरी भिलई येथे घेऊन आले. परंतु तब्येतीत फारशी सुधारणा न झाल्याने त्यांना आधी बिलासपूर आणि नंतर रायपूरला रुग्णालयात भरती केलं गेलं. तिथेच 28 ऑक्टोबरला त्यांचं देहावसान झालं. दुसऱ्या दिवशी बिलासपूर येथे त्यांचेवर अग्निसंस्कार करण्यात आले. जे घर त्यांनी आपल्या कुटुंबियांसाठी बांधलं होतं त्याच घरातून त्यांची अंत्ययात्रा निघाली. आपल्या जीवनाची तब्बल 58-59 वर्ष एवढा काळ केशवराव संघप्रचारक म्हणून कार्यरत राहिले. संघाचं व्यक्तिनिर्माणाचं कार्य करत असतानाच सर्वांचे हितचिंतक म्हणूनही केशवरावांनी आपली ओळख निर्माण केली होती. पत्थर पायातील असू दे कुठे तरी पण स्मरणात.